नमस्कार. मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे. त्या गोष्टीचं नाव आहे गमनखोर मूर्तिकार. ती तुम्हाला नक्कीच आवडणार ही मला खात्री आहे. एका गावात एक मनुष्य राहत असतो. त्याचं नाव विनोद असे होते. तो खूप मोठा मूर्तिकार होता. त्याच्याकडे मूर्ती बनवून घ्यायला लांब लांबचे देशामधले करोडपती किंवा मुख्यमंत्री यायचे. तर एकदा काय होते, तर एक मूर्ती बनवत असताना त्याला आवाज येतो, या पटकन या, पुढचं भविष्य जाणून घ्या आणि यशस्वी व्हा. असं तो खिडकीतून डोकावून पाहतो, तर एक भविष्य सांगणारा आलेला आहे. तो बघतो, तर तो पण तिथे जातो. आता येते विनोदची गाडी. मग मूर्तिकाराला बघून तो भविष्य सांगणारा माणूस म्हणतो, तुझ्या आयुष्याचे फक्त 40 दिवस राहिले आहे. 40व्या दिवसाच्या रात्री तुझा मृत्यू होईल. आता हे ऐकून विनोदचा घाम गळू लागला आणि तो खूपच घाबरला. तर आता त्याला काही सुचेना. मग त्याने एक युक्ती घडवली. त्यांनी आपल्या 40 मूर्त्या बनवल्या आणि 40व्या रात्री त्यांना असे गादीवर पाडले आणि झोपला. रात्री यमराज तिथे आले, तर त्यांना काहीच कळले की कोणता खरा विनोद आहे. त्यांनी एक मूर्ती तोडली, तर ती होती मूर्ती. तर असंच त्यांना खूप कठीण व्हायला लागले. पण त्यांच्याकडे जास्त वेळही नव्हता. यामुळे त्यांनी एक काम केलं. त्यांनी जोरात म्हणाले, तो भविष्यवाला तर काहीही सांगतो. मी तर इथे याच्यासाठी आलो होतो की हा खूप मोठा मूर्तिकार आहे आणि मलाही माझी एक मूर्ती बनवून घ्यायची होती. हे ऐकून मूर्तिकार पटकन उठला आणि म्हणाला, चला की मग, कशाची वेळ. यमराज म्हणाले, चला ना मग, कशाची वेळ आहे, चला स्वर्गात, तिथे मूर्ती बनवून द्या. आणि यमराज त्यांना स्वर्गात घेऊन गेले. धन्यवाद.